वाचवीत आहे. ठीक आहे. ठीक आहे. नमस्कार, मी वैद्य अंकित रमेश झाडे आणि हे आपल्या सोबत आहे आज वैद्य श्रीमंत जोतवे सर, जे आता सध्या ॲडव्होकेट आहेत. तर त्यांच्याकडे बरेचसे CAचे पेशंट असतात. ते CAचे पेशंट बरेचसे ट्रीट केलेले आहेत. तर त्यांना आपण एक ब्रेस्ट कार्सिनोमा त्याबद्दल एक काय त्यामागचं काय विचार आहे ते आपण त्यांना एकदा विचारू. तर त्याबद्दल एक मार्गदर्शन करा आणि त्याच्या मागे ब्रेस्ट कार्सिनोमाच्या मागे तुम्ही काय विचार करता. हां ज्यावेळेस माझ्याकडे ब्रेस्टची केस येते, CAची केस, मोस्टली ती एकतर किमो घेऊन येते. बरोबर. आणि त्याच्या आधी जर आली तर ती बायोप्सी करून येते. बरोबर. किमोच्या आधी जर आली तर माझ्याकडे बायोप्सी करून येते. किंवा अशी तर आपल्याकडे सुरुवातीला केस भेटत नाही किंवा मला ब्रेस्ट CA आहे का म्हणून बघायला. बिलकुल. तर CAचा आपण विचार करतो तोच, म्हणजे मॉडर्नमध्ये काय विचार करतात, बिनाइन आणि मॅलिग्नंट ट्यूमर. बरोबर आहे. बरोबर. मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतो आपण. आयुर्वेदात विचार काय करणार, ग्रंथी हा विचार करणार. पण आपल्याला देणं घेणं मग ग्रंथींचा कसं आहे, ते मॅलिग्नंट बिनाइनला काय विचार करायचा. तर बिनाइन ग्रंथी मग आपण दोषांमध्ये म्हटलं तर कफाची गाठ म्हणू शकतो. बरोबर आहे ना. आणि ज्यावेळेस मॅलिग्नंट म्हणेल त्यावेळेस आपली वाताची गती आणि तेज महाभूत परिणाम काळ जिथं असतो तिथं आपण तेज महाभूत, पित्त दोष आणि वात दोष, इकडे दोषांमध्ये वात आणि पित्त दोषाची म्हणू शकतो. किंवा इकडे आपण महाभूतात बघू तेज, वायू यांचे आणि जल यांची संचिती, म्हणजे तेजामुळे गती असेल त्या जलाला आणि वायूमुळे पण गती असेल. बरोबर. या गोष्टी आपल्याला सापडतील महाभूतांचं. तर माझ्याकडे ज्यावेळेस पेशंट होतो मी त्यांना एक कन्सेप्ट सांगतो की बाबा कुठल्याही केसमध्ये आपण गाठ विचारायची वा दुखत होती का, तर त्यांचं एक उत्तर असते गाठ दुखत नव्हती. मग तुम्ही ब्रेस्ट CA माहीत कसा झाला तुम्हाला. मग त्यांचं उत्तर सहज असतं की कुठेतरी कॅम्प होता, कुठेतरी जाणवलं मला जडपणा झालं, मग आम्ही मॅमोग्राफी करायला गेलो. आता जसं आता आपल्याला सरांनी पण देशमुख सरांनी सांगितलं. बरोबर. की ते कॅन्युला वगैरे टाकताना किंवा योनी बस्तीवर देतात, उत्तर बस्ती देताना यंत्र टाकणं, आपण पण तेच म्हटलं. बरोबर. की आपल्या नाजूक अवयवामध्ये यंत्र टाकणं म्हणजे तो एक आघात आहे. तसंच आहे ब्रेस्टला तुम्ही ज्यावेळेस चेक करताय, कुठल्या सोनोग्राफीच्या मशीन आघात करताय ना, जेणेकरून त्याला प्रेशराईज करताय. प्रथम तुम्ही रेज वगैरे ते जातायच तर वेगळेच आहेत ते. बरोबर. तो एक आघातच आहे. पण त्याच्या आधी गाठ दुखत नव्हती, टेंडरनेस फिलिंग ओनली. आणि मोस्टली आपण टेंडरनेस स्त्रियांमध्ये विचारलेला असतो की आपल्याला माहिती आहे ज्या स्त्रियांचं गर्भाशय साफ होत नाही, पाळी साफ होत नाही, त्यावेळेस त्यांच्या स्तनांमध्ये जडपणा येतो. बरोबर. आपल्याला हे स्त्रीचं गुणधर्म माहीत असायला पाहिजे, पण आपण ते लक्ष देत नाही. पण ते सांगायला लागतात की हो पाळीत पण जडपणा असतो. जशी पाळी होऊन जाते तसं जडपणा कमी होतो. पाळीच्या आधी त्यांना उरभागी जडपणा वाटणं हे सामान्य लक्षण आहे. पण जसं जसं मेनोपॉजकडे जातात किंवा मार्केटिंगमध्ये एक प्रचार होतो किंवा फुकट तपासणी आली आहे, आणि ॲलोपॅथीमध्ये हेच प्रिन्सिपल आहे, मशीन आले तर तिचा वापर करून घेऊ, फुकट तपासण्या करून घेऊ, म्हणून ते ब्रेस्ट तपासायला जातात. ॲक्च्युली त्यांच्या मागचा हेतू असतो ती बायोप्सी करून घ्यावी. ब्रेस्ट असंही मार्केटमध्ये काय झालंय की मेनोपॉजच्या पुढे पुढे जसं मागे एक हिस्टेक्टॉमीचा प्लॅन होता, म्हणजे विनाकारण हिस्टेक्टॉमी करणे, कारण स्त्रीमध्ये काय कामाचे 40 नंतर. मग सर्जन लोकांचं काय आहे, आता हा आपल्यातला विषय म्हणून बोलतोय. सर्जन लोकांचा विषय काय असतो, एक्सिजन हाच एक पार्ट आहे त्यांच्यासाठी. फिजिओलॉजीचं काय देणं घेणं नाही, त्यांना ते ठेवणं याचं काही महत्व नाही. आणि त्यांचं कर्म श्रेष्ठ कधी ठरणार ते काढल्यानंतर श्रेष्ठ सर्जनला वाव मिळाला. आणि मोस्टली हीच आपल्यामधली मानसिकता ना पेशंटला बळी पाडते आजूबाजूच्या. म्हणून गर्भाशय जसं काढू नये तसं स्तन पण काढू नये. बरोबर आहे. मग आता ही स्त्रीला मी एक असं सांगतो, पटवून कसं द्यायचं, स्तन काढायला नाही पाहिजे. तू गाठ जरी असेल ती गाठ नॉर्मल आहे हा कसा विचार करायचा. कारण लोक तर सांगतात, डोक्यात भरवलेलं असते गाठ आहे बाई, कॅन्सर असू शकते, काढली पाहिजे. बरं काढली तरी मग अजून काय नीट नाही झाली, किमो दिले पाहिजे, रेडिएशन दिले पाहिजे, जाळलं पाहिजे. अरे अवस्था कुठं होती काय, गाठ पण राहिली नाही तरी तू आजारीच आहेस अजून पण. म्हणजे ती पार जळायला गेलेली असते, मारायला आलेली असते. आणि ब्रेस्ट काही जणांचे उरण आहेत ना, ऑक्सिजनमुळे झालेले उरण ब्रेस्टचे भरत नाहीत. कारण ते क्लेद संचिती असते, आमयुक्ती असते. अशा पेशंटमध्ये हेतू